राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी। मित्रांनो, राज्यातील एकूण 7 जिल्ह्यांमध्ये आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे म्हणजेच अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, हे 7 जिल्हे कोणते आहेत आणि या 7 जिल्ह्यांमधील कोणकोणते शेतकरी पात्र आहेत आणि यांच्या खात्यावरती कधीपर्यंत पैसे जमा केले जाणार आहेत, किती रक्कम जमा केली जाणार आहे, संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, राज्यातील अनेक जिल्ह्यांत एप्रिल आणि मे 2026 या कालावधीत अवकाळी पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते। या नैसर्गिक आपत्तीत उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने मोठा दिलासा दिला आहे। या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या राज्यातील बळीराजासाठी शासनाने एकूण 106,56,48,000 रुपयांची मदत मंजूर केली आहे। विशेष म्हणजे या संपूर्ण निधीत सर्वाधिक मदत एकट्या नाशिक विभागाला मिळाली असून उत्तर महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होणार आहे। मित्रांनो, अतिवृष्टी, पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामात उपयोगी पडावे यासाठी शासन शेतकऱ्यांना एका हंगामात एकावेळी यानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत करते। केंद्र सरकारने विहित केलेल्या 12 नैसर्गिक आपत्तींव्यतिरिक्त राज्य शासनाने अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तीत बाधितांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे। एप्रिल व मे 2026 या दरम्यान राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले आहे। नागपूर विभागात 497.45 हेक्टर, नाशिक विभागात सर्वाधिक 59,575.10 हेक्टर, कोकण विभागात 70.45 आणि पुणे विभागात 1,019.11 असे राज्यात एकूण 61,162.11 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते। राज्यात तब्बल 95,579 शेतकरी बाधित झाले। यात नाशिक विभागातील 92,598 शेतकऱ्यांचा समावेश आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी महसूल व वन विभागाने महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केला आहे। मित्रांनो, या अवकाळी पावसात नाशिक विभागाला सर्वाधिक फटका बसला होता। नाशिक जिल्ह्यात 28,115.93 हेक्टर शेतकरी आहेत। धुळ्यामध्ये 10,698.88 हेक्टर, नंदुरबारमध्ये 483.64 हेक्टर, जळगाव जिल्ह्यात 7,934.26 हेक्टर आणि अहिल्यानगर जिल्ह्यात 12,346.39 हेक्टर असे नाशिक विभागातील 5 जिल्ह्यांमध्ये मिळून तब्बल 92,598 शेतकरी बाधित झाले। 59,575.10 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे अतोनात नुकसान झाले होते। यासाठी नाशिक विभागाला 103,72,87,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। यामध्ये नाशिक जिल्ह्यात धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यात बाधित शेतकऱ्यांना 21,30,00,000ची मदत मिळणार आहे। शासकीय नियमानुसार ही मदत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT पोर्टलद्वारे जमा केली जाणार आहे। कोणत्याही परिस्थितीत एका हंगामात एक वेळेस याप्रमाणेच विहित दराने मदत दिली जाईल आणि कोणत्याही लाभार्थ्याची द्विरुक्ती होणार नाही याची दक्षता घेण्याचे कडक निर्देश तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत। मदत वाटपाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यास सांगण्यात आला आहे। शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या बँकांना शासनाने मोठा फटका दिला आहे। नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना दिलेला मदत निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्य वसुलीसाठी वर्ग करू नये असे स्पष्ट निर्देश शासनाने दिले आहेत। या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांना त्वरित सूचना जारी कराव्यात असे सूचित करण्यात आले आहे।